तुम्हा सर्वांचं माझ्या YouTube चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे. प्रथम सत्र परीक्षा 2024 मध्ये. तर इयत्ता 9वी ची जी प्रथम सत्र परीक्षा होणार आहे 2024 मध्ये. तर त्याच्या दृष्टीनं आपण एक सराव प्रश्नपत्रिका तयार केलेली आहे. तर ही सराव प्रश्नपत्रिका एकूण 80 गुणांची असणार आहे. वेळ 3 तास. विषय आहे आपला मराठी. तर मराठी विषयाची 80 गुणांची प्रश्नपत्रिका, वेळ 3 तास. तर ह्या प्रश्नपत्रिकेचा उपयोग तुम्ही फक्त आणि फक्त सरावासाठी करायचा आहे. ओके. कशासाठी करायचा आहे? सराव प्रश्नपत्रिका म्हणून करायचा आहे. जेणेकरून यासारख्या प्रश्नांची जर तयारी केली तुम्ही तर नक्कीच तुमचा सराव होईल आणि परीक्षेत तुम्हाला चांगले गुण मिळून जातील. आता त्याच्यामध्ये सुरुवातीला प्रश्न क्रमांक 1 अ. ओके, जस्ट अ मिनिट. प्रश्न क्रमांक 1 अ आहे. पुढील उतारा वाचा आणि त्यावरून सूचनेनुसार काय करा, कृती करा. तर इथून हा उतारा वाचायला चालू करायचा आहे. जन्माला आलेला प्रत्येक माणूस जन्माबरोबर किंवा नाळेबरोबरच नातं इथपासून ते आठवणीसह नाती जपली जातात ती आठवणीसह हृदयात नाती जपली जातात ती कायमची इथपर्यंत. ही सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे हे उतारा तुम्ही व्यवस्थित वाचून त्याखालील प्रश्नांची उत्तरं स्वतः शोधायची आहेत. तर त्यातला पहिला आहे नात्याच्या विणीसाठी योजलेले विशेषण. कुठलं विशेषण वापरलंय नात्याच्या विणीसाठी? ती 4 विशेषण इथं लिहायचे आहेत. उतारा व्यवस्थित वाचा. पहिला उतारा आता सांगितलेला. वर्गीकरण करा. जन्माने प्राप्त होणारी आणि सानिध्याने प्राप्त होणारी नाती. जन्मानं कुठली कुठली प्राप्त होतात? जसं आई आहे, जन्माने प्राप्त होत. गुरु आहे, तो सानिध्याने प्राप्त होतो. त्यामुळे हा जन्माने, आई जन्माने, गुरु सानिध्याने. तर अशा प्रकारे काय करा, त्यांच्यात वर्गीकरण करा, 2 गट करा. त्याच्यानंतर माझे मत, स्वमत मांडायचं आहे. नात्यांची तुम्हाला जाणवलेली वैशिष्ट्ये. तुमच्या दृष्टीने नात्यांची वैशिष्ट्य काय आहे ते तुमचं मत मांडायचं 3 गुणांसाठी. साधारण 8 ते 10 ओळीमध्ये लिहा. आता दुसरा उतारा आहे, पुढील उतारा वाचा आणि सूचनेनुसार कृती करा. तर याच्यासाठी 7 गुण आहेत. हा इथून वाचायला सुरू करा. या विश्वाचा पसारा अफाट आहे, इथपासून ते हा सगळा स्क्रीनशॉट मारून घ्या. पदवी परीक्षेत मुंबई प्रांतात प्रथम श्रेणीत आले. तर कोठे ते लिहा. हे ठिकाण कुठे आहे? वृंदावन, सॉरी उद्यान. कुठे ते लिहायचं? विश्वेश्वराच्या, उतारा वाचून तुम्हाला याची उत्तरं मिळतील. विश्वेश्वराच्या पूर्वजांचं गाव कोणतं किंवा कुठे आहे ते लिहायचं. त्याच्यानंतर विश्वेश्वरांचे जन्मगाव कुठे ते लिहायचं. विश्वेश्वरांचे अभियांत्रिकी शिक्षणाचे ठिकाण, त्या ठिकाणाचं नाव लिहायचं. आता विश्वेश्वराय बुद्धिमान होते याचा पुरावा सांगणारे 2 पुरावे त्या उतार्यावरून लिहायचा आहे. आता तिसरा जो आहे माझे मत, तुमचं स्वतःचं मत त्याच्यामध्ये मांडा. आता त्याच्यातला तिसरा प्रश्न, माझे मत किंवा स्वमत, तुमचं स्वतःचं मत मांडायचं आहे. विश्वेश्वरांच्या पंचसूत्रीतून तुम्हाला होणारा बोध. विश्वेश्वरांच्या पंचसूत्रीतून तुम्हाला कोणता बोध होतो, कोणती माहिती मिळते ते लिहायचं आहे. त्याच्यानंतर पुढे तुमचं स्वतःचं मत तिथे मांडायचं. अपठित उतारा म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा उतारा आहे, तो वाचून प्रश्नांची उत्तरं द्यायची. आता पहिलं बघा, अलीकडे सुशिक्षित वर्गातच नव्हे, इथपासून ते असे ऋषीमुनी जगभर होते, इथपर्यंत काय करायचं, आपण व्यवस्थित वाचायचं. तंत्रज्ञानाचा जन्म झाला, त्या काळातील तंत्रज्ञानाची 2 उदाहरणे लिहा. तंत्रज्ञानाचा जन्म झाला, त्यातील 2 उदाहरणं आपण इथं काय करायची आहेत, लिहायची आहेत. आता आकृती पूर्ण करा. विज्ञानाच्या पद्धतीने काम करणारे. पूर्वीच्या काळी विज्ञानाच्या पद्धतीने काम करणारे आणि आधुनिक काळात काम करणारे. हा जर उतारा वाचला तर तुम्हाला याची उत्तरं इथे मिळून जातील. त्याच्यानंतर पुढे प्रश्न 2 अ, खालील पद्याच्या आधारे म्हणजे कवितेवर आधारित प्रश्न आहे. जैसे वृक्ष नेणे, मान अपमान, इथपासून ते जरी जीव शिवा गांठी पडूनी जाय, इथपर्यंत. तर याच्यावरचे प्रश्नोत्तर तुम्ही सोडवायचे. आता याच्यामध्ये बघा, आकृतीबंध पूर्ण करा. वृक्ष आणि संत यांच्यातील साम्य लिहून तक्ता पूर्ण करा. दोघांमध्ये काय लिहायचंय? साम्य, फरक नव्हे, साम्य लिहायचंय आणि हा तक्ता पूर्ण करायचा. त्याच्यानंतर पुढे वृक्षावर पुढील घटनांचा होणारा परिणाम. ही सगळी प्रश्नांची उत्तर ही कविता वाचून व्यवस्थित लिहायचं आहे. काय परिणाम होतो? वंदन केले तर काय परिणाम होतो वृक्षाला? घाव घातला तर काय परिणाम होतो? दोन्हींचे कवितेच्या आधारे लिहायचे. सत्यविधान ओळखून लिहा. संतांचे वर्णन वृक्षाप्रमाणे असते. संत सुख समाधान मानत नाही, समान मानत नाही, सॉरी. संत सुख समाधान, सुख आणि दुःख समान मानत नाहीत, सॉरी. संत सुख आणि दुःख समान मानत नाहीत.
ते चूक आहे का बरोबर आहे, सत्य विधान फक्त शोधायचं. वृक्ष सर्वांकडे विषम दृष्टीने पाहतात. तर त्यातलं सत्य विधान कुठलं ते ओळखायचं. त्याच्यानंतर विचार सौंदर्य. निंदास्तुती सम मानती जे संत, पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. या काव्यपंक्तीतील विचार सौंदर्य जो आहे तो तुम्ही इथं मांडायचा आहे. त्याच्यानंतर रसास्वाद, पर्यावरण रक्षण यावर जे तुमचं मत आहे ते तुम्ही व्यक्त करायचं आहे, रसास्वाद. त्याच्यानंतर दुसरं, खालील दिलेल्या 2 कवितांचे शीर्षक वाचून कवितांपैकी एका कवितेसंबंधी कृती सोडवायच्या. पहिली कविता आहे, आता एका जरी म्हटलं असं तरी तयारी दोन्हीची करा, कारण ही सराव प्रश्नपत्रिका आहे. तर पहिला आहे धरीला पंढरीचा चोर आणि मी वाचवतो. तर ह्या दोन्ही कवितेच्या बाबतीत काय करायचं, काय काय तयारी करायची, कवी, कवयित्री, संदर्भ, कवितेचा विषय आणि कवितेतल्या आवडत्या 2 ओळी याच्यावर लिहायचा आहे. तसं वरती चौथा प्रश्न, तो एक पर्यावरण रक्षण विषयी तुमचं मत. त्याच्यानंतर इथे पुढील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. पाहून सौख्य माते देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. याचं काय करायचंय, रसग्रहण करायचं. त्याच्यानंतर तिसरा विभाग आहे स्थूल वाचन. स्थूल वाचन जे तुम्हाला पुस्तकात दिलं, आता 3 पैकी 2 असं करू नका, काय करा, 3ही प्रश्न यातले सोडवा, सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळे त्याची तयारी चांगली करा. लहान मुलांचे हास्यचित्र काढणे अवघड आहे, याबाबत तुमचं मत काय करायचं, स्पष्ट करायचं. पुढील फरक लिहा, व्यंगचित्र आणि हास्यचित्र. व्यंगचित्र आणि हास्यचित्रामध्ये काय फरक आहे तो लिहायचा. तुमच्या आवडत्या ऋतूंची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तुमचा आवडता ऋतू कोणता आणि त्याचं वैशिष्ट्य तुम्ही काय करायचं, स्पष्ट करायचं. त्याच्यानंतर व्याकरण विभाग आहे, विभाग 4 व्याकरण विभाग. प्रश्न 4 भाषा अभ्यासावर आधारित कृती. तर याच्यामध्ये पहिला आहे, तू माऊलीहून मायाळ, चंद्राहुनी शीतल, पाणी याहुनी पातळ, कल्लोळ प्रेमाचा. तर याचं काय करायचं आहे, अलंकार. व्याकरण विभाग आहे आता, तर याचा अलंकार या ओळींचा आणि त्याचं लक्षण, हे 2 उत्तर इथं लिहायचे. त्याच्यानंतर खालील उदाहरणे वाचा, उपमेय व उपमान ओळखा. नयन कमल हे उघडीत हलके जागी हो जानकी, यातलं उपमेय आणि उपमान ओळखायचं. रूपक अलंकाराचं वैशिष्ट्य लिहायचं. त्यानंतर स्थायी भावाची नावे लिहा. काय करायचे, स्थायी भावाची नावे लिहायची. रस म्हणजे काय ते सांगून रसांची नावे लिहा. रस म्हणजे काय ते सांगून काय करायचं, रसांची नावे लिहायचे. आता दुसरं, स्वाध्यायावर आधारित कृती. काय करायचं, स्वाध्यायावर आधारित व्याकरण कृती. तर त्याच्यामध्ये दिलेल्या शब्दांचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहायचा, कोणतेही 2. तर उपसर्ग बदलायचा, उदाहरणार्थ एकमत, दुमत. तसं विरुद्धार्थी शब्दात लिहायचा. स्वातंत्र्य, पारतंत्र्य, स्वकीय, परकीय, सापेक्ष, निरपेक्ष, सुपीक, नापिक, अशा पद्धतीने. तर ही त्याची उत्तरं लिहायची आहेत अशा पद्धतीने. आता अचूक शब्द कोणता ते ओळखायचं. जसं की आता हे याच्यामध्ये दिलेलं आहे, ह्यातला अचूक शब्द कुठला आहे, पाणी. तसं मार्गदर्शक ह्यातला शब्द कुठला ते ओळखायचं. गुरुदक्षिणा ह्यातला शब्द कुठला ते ओळखायचं. तर त्याच्यानंतर पुढील शब्दातील अक्षरांपासून प्रत्येकी 4 अर्थपूर्ण शब्द द्या. कणखर, जसं की कण आहे. त्याच्यानंतर आणखीन कुठले कुठले शब्द करता येतील बघा, खरं आहे. तर असे कुठलेही 4 अर्थपूर्ण काय करा, शब्द तयार करा. पुढील वाक्यात योग्य ठिकाणी काय करा, विरामचिन्हांचा वापर करा. मैत्री हे एक असंच नातं आहे, तिथे योग्य विरामचिन्हांचा काय करा, वापर करा. आणि ते वाक्य परत लिहा. खालील वाक्यप्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. पहिला आहे मात करणे. मात करण्याचा अर्थ काय होतो, एखाद्याला हरवणे म्हणजे विजयी होणे थोडक्यात. आता त्याचा वाक्यात एखादा उपयोग करा, वाक्य लिहा त्याच्यावर. पाठीशी उभे राहणे म्हणजे काय, आधार देणे एखाद्याला, अशा पद्धतीने. आता परत शेवटचा विभाग आहे तो उपयोजित लेखन. तो उपयोजित लेखन मध्ये प्रश्न 5 पत्रलेखन 2 पैकी 1 म्हटलंय, पण सराव प्रश्नपत्रिका असल्यामुळं काय करा, तर दोन्हीची तयारी चांगली करा. काय करायचं बघा, इथे क्रीडा स्पर्धेत कबड्डी संघात प्रवेश मिळवण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुखांना स्वपरिचय करून देणारं पत्र लिहा. स्वतःचा परिचय करून देणारं पत्र लिहा. त्याच्यानंतर दुसरं, माननीय विभागीय पाणी पुरवठा अधिकारी, प्रादेशिक नळ पाणी पुरवठा मंडळ सोलापूर, पाण्याच्या अनियमित पाठपुराव्याबाबत तक्रार पत्र लिहा. सौ मानसी हिरेमठ, कृष्णकुंज निवास, विजापूर रोड. तर हे लिहायचं आहे तुम्ही. किंवा सारांश लेखन. आता वरती जो प्रश्न 1 मध्ये क हा विभाग आहे,
अपठित उतारा, तर त्या अपठित उताराचा 1/3 सारांश लिहायचा. म्हणजे साधारण 12 ओळी असतील तर एक 4 ओळीमध्ये काय करायचं, त्याचा सारांश लिहायचा. आता प्रश्न 5 कोणतीही 2 कृती सोडवा. जाहिरात लेखन आहे, 50 ते 60 शब्दात लिहायचा. खालील मुद्द्यानुसार खालील जाहिरात मुद्द्यानुसार लेखन करा. योगासन विभाग आहे. तर याची काय करायची दिलेली. आता बघा, योगासन शिकण्याचा हेतू, त्याच्यावरची उत्तरं लिहायची. योगासन वर्गाची वैशिष्ट्ये. तर हे 2 मुद्दे उपयोग करून ती जाहिरात काय करायची, तयार करायची. त्याच्यानंतर बातमी तयार करा. विद्या विनयने शोभते. नवजीवन हायस्कूल उस्मानाबाद वार्षिक क्रीडा महोत्सव. तर हे तारीख वगैरे तुम्हाला दिलेली आहे. ऋषिकेश गायकवाड पाणी फाउंडेशन. तर ही जी बातमी आहे ही तुम्हाला अशा स्वरूपात दिलेली आहे. तर तुम्ही त्याची काय करायची, बातमी लेखन करायचं. त्याच्यानंतर अपूर्ण कथा काय करा, पूर्ण करा. तर याच्यामध्ये पुढील अपूर्ण कथा पूर्ण करा हे तुम्हाला दिलेलं, ही व्यवस्थित वाचा इथून इथपर्यंत. ही अपूर्ण आहे, त्याचा पुढचा भाग तुम्ही काय करायचा, लिहायचा. त्याच्यानंतर पुढील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडवा. पुढील लेखन प्रकारातील कोणतीही एक कृती सोडवा. प्रसंग लेखन करायचं. SSC बोर्ड परीक्षेत सुजय स्वामी महाराष्ट्रात प्रथम. माननीय शिक्षणाधिकाऱ्यांच्या हस्ते विशेष गौरव. ह्या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे काय करा, प्रसंग लेखन करायचं आहे. आत्मकथन. वर्गातील बाक बेंच तुमच्याशी बोलतोय अशी कल्पना करून त्याचं आत्मकथन लिहायचं आहे. किंवा वैचारिक मध्ये पर्यावरण काळाची गरज. पर्यावरण काळाची गरज या विषयावर तुमचं जे मत आहे ते तुम्ही काय करायचं, व्यक्त करायचं. म्हणजे इथं तुमची जी 80 गुणांची प्रश्नपत्रिका आहे, सराव प्रश्नपत्रिका, ती इथं पूर्ण होते. इतर विषयाच्या सुद्धा प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर तिथे जाऊन तुम्ही काय करू शकता, इयत्ता 9वीच्या सर्व प्रश्नपत्रिका बघू शकता. ओके, थँक्यू.